हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण 28 फेब्रुवारीला जो पेपर झाला होता आरोग्य सेवकाचा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, हा पेपर मधोमध कधी कधी सोडत असतो. याच्यामधले आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सॉल्व्ह करून मी तुम्हाला दाखवले होते स्पष्टीकरणासहित. आज नाही का आपण याच्यातले तांत्रिक प्रश्न तुम्हाला सोडून दाखवतो, म्हणजे तुम्हाला थोडीफार आयडिया येऊन जाईल की नुकताच 28 फेब्रुवारीला मागची जी भरती झाली होती त्याच्यात आलेला पेपर होता. तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कसे पेपरमध्ये तांत्रिकचे प्रश्न येतात. तर आज आपण तांत्रिकचे 40 प्रश्न व त्यांचे आन्सर या पेपरमध्ये आलेले पाहूया, जे की मोस्ट इम्पॉर्टंट ठरतात येणाऱ्या 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबरच्या पेपरच्या दृष्टिकोनातून. म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की कसे क्वेश्चन्स येणार आहे, कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आणि काय तयारी करायला हवी. आणि आपली जी तांत्रिकची बॅच याच्यात मी तुम्हाला नेहमी सांगतो की 30 व्हिडिओज लेक्चर्स तुम्हाला प्राप्त होतील आणि प्रत्येक लेसन एक्सप्लेनेशन सहित सांगितलं आणि त्याचे नोट्स सुद्धा तुम्हाला दिले जातील. त्याचं महत्व तुम्हाला आजचे हे प्रश्न पाहूनच कळणार आहे. तर तुम्हाला सुद्धा ही बॅच जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला 30 व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स आणि 10 टेस्ट पेपर सुद्धा भेटतील. टेस्ट पेपरमध्ये सगळे विषय इन्क्लूड आहे आणि तांत्रिकच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. याची फीस मी नाममात्र 300 रुपये ठेवली आहे आणि टेस्ट पेपर पाहिजे तर फक्त 100 रुपये फीस आहे. तर वेळ न करता चला आपण आजच्या या पेपरमधले तांत्रिकचे प्रश्न सॉल्व्ह करूया. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटता येईल. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका. मित्रांनो, शेअर सुद्धा करत चला. प्रश्न क्रमांक 61. योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl क्लोरीनचे प्रमाण रिकामी जागा इतके असावे. आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, 33% असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 62. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस रिकामी जागा लाभ मिळतो. 300, 400, 700 की 800. उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 700 रुपये. 700 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 63. पुन्हा वरी जावं लागेल. प्रश्न क्रमांक 63. पुनर्गठन केलेली गोवर लस ही रिकामी जागा तासाच्या आतच वापरावी. ती 4, 6, 8 की 12. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए, 4 तासाच्या आत वापरावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 64. एक किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना यांची रिकामी जागा यांची नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे. कोणाच्या नावे? सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर की राजमाता जिजाऊ. उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सावित्रीबाई फुले यांच्या नावावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 65. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? दूरदृष्टिता, निकटदृष्टिता, मोतीबिंदू की काचबिंदू. ऑप्शन नंबर डी, काचबिंदू होतो. काचबिंदू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक आता आहे 66. मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते? 10 ते 18 दिवस, 5 ते 10 दिवस, 20 ते 28 दिवस की 0 ते 5 दिवसात. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 10 ते 18 दिवस. लक्षात ठेवा, 10 ते 18 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 67. काय म्हणतो प्रश्न 67? बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते? नारळ पाणी, क्षार संजीवन, कोलोस्ट्रम की ग्लुकोज. ऑप्शन नंबर सी, कोलोस्ट्रम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 68. माता मृत्यू प्रमाण, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेशिओ मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते? 1000 लोकसंख्या, 1,00,000 100 जन्मलेली बालके की 1,00,000 जन्मलेली बालके. आणि याचं योग्य मित्र ऑप्शन नंबर डी, 1,00,000 जन्मलेली बालके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 69. बालकांना जन्मापासून किती महिन्यांच्या आत BCGची लस दिली जाते? 24, 30, 36 की महिने? महिने आहे सगळे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 12 महिने. 1 वर्ष म्हटलं जाते म्हणजेच 12 महिने. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 70. भारतात रिकामी जागा या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. हैदराबाद, कोलकाता, मुंबई की दिल्ली. योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71 काय म्हणतो? बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट असते. दुप्पट रिकामी जागा महिन्यात होते. ओके, वजन म्हणजे जन्मल्याबरोबर जे वजन आहे त्याचे दुप्पट कोणत्या महिन्यात होऊन जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 6 बी, म्हणजे 6 महिन्यात होते. दुप्पट वजन हा 6 महिन्यात झालंच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? पोलिओ, मलेरिया, डेंग्यू की कोविड-19? सध्या गाजलेला, हा तर लहान बाळालाही विचारलं तर उत्तर देऊन देईन, कोविड-19 आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 73. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? प्रायमाक्विन, सल्फोमाइड, पॅरासिटामॉल की सिफॅलेक्सिन? प्रायमाक्विन दिले जाते. सरकारी दवाखान्यात या गोळ्या फार प्रसिद्ध असतात प्रायमाक्विनच्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक
74. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वात प्रथम सुरू केला? बघा, महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तरही तेवढंच महत्वाचं आहे. आपल्या भारतानं सुरू केला होता कुटुंब नियोजन कार्यक्रम, सगळ्यात पहिले भारतानं सुरू केला पूर्ण जगामध्ये. नेक्स्ट प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 75. आजारी सॅम बालकांना कुठे भरती करतात? ग्राम बाल विकास केंद्र, बाल उपचार केंद्र, प्राथमिक शाळा की अंगणवाडी केंद्र? योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, ग्राम विकास केंद्रामध्ये ऍडमिट केलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे? बघा, पाण्यात विरघळणारे वेगळे असतात, मेदात विरघळणारे वेगळे असतात. आपल्याला काय विचारलं? मेदात विरघळणारं खालीलपैकी कोणतं आहे? तर ते आहे जीवनसत्व की हे मेदामध्ये विरघळते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 77. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टीदिन म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर रामचंद्र भालचंद्र, डॉक्टर तात्याराव लहाने, धोंडो केशव कर्वे की डॉक्टर पंजाबराव देशमुख? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिवस हा दृष्टीदिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 78. क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS म्हणतो ना आपण याला, लहान बाळांना पाजतात, मध्ये खाली कोणता घटक नसतो? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम की ग्लुकोज? नसतो विचारला, लक्षात पूर्वक प्रश्न वाचत जा. याचा आहे कॅल्शियम नसतो, याच्यामध्ये काय नसतो? कॅल्शियम. बाकी तिन्ही घटक असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 78 झालंय. 79 पाहूया. ओके. कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे, करेक्ट आहे. 2 व्यक्तींमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त, करेक्ट आहे. वेळोवेळी साबणाने हात धुणे, हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे वरीलपैकी सर्वचे सर्व. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 80. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? अलेक्झांडर फ्लेमिंग, रॉबर्ट कॉक, रॉबर्ट लुईस, रॉबर्ट वॉन? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रॉबर्ट कॉक यांनीच बघा सूक्ष्मदर्शकाचा शुद्ध शोध लावला आहे बरं का, तुम्हाला मी सांगितलंय सायन्समध्ये शिकवताना, रॉबर्ट कॉक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 81. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? आइन्स्टाईन, कार्ल बेन्झ, कार्ल लायन्स्टाईन की लुईस पाश्चर? कार्ल लायन्स्टायनर इयत्ता 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात हे दिलेलं आहे. कोणी लावला? कार्ल लायन्स्टायनर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 82. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? युनोच्या स्थापनेनंतर मग त्याच्या उपशाखा स्थापित होत गेल्या. तर याच्यापैकी आपल्याला WHO चं विचारलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1948 ला WHO ची स्थापना झाली होती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 83. कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? स्वादुपिंड, लैंगिक ग्रंथी, पीयूषिका की थायमस? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, पीयूषिका. या आपल्या शरीराची वाढ या नियंत्रित करतात. प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? सध्या गाजलेले आहेत, चांगलं कार्य यांनी केलं आहे आपल्या कोरोनाच्या काळामध्ये, अतिशय चांगलं कार्य केलं. यांचं नाव आपल्याला माहित असेलच, माननीय राजेशजी टोपे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 85. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेवकीची नियुक्ती केली जाते? 1000, 2000, 3000 की 5000? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 1000 लोकसंख्ये पाठीमागे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 86. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो? मायकोबॅक्टेरियम, प्लाझ्मोडियम, मेनिंगोकोकस की यापैकी नाही? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी, प्लाझ्मोडियम पासून याचा प्रसार होतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे आखडणे रिकामी जागा घटकाच्या संचयाने होते. ऑक्झॅलिक, कार्बोलिक, लॅक्टिक की कार्बन डायऑक्साईड? याचा आहे लॅक्टिक ऍसिड, ऑप्शन नंबर सी, लॅक्टिक ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 88. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? क्षयरोग, डांग्या कुल्ला, गोवर की कावीळ? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी, गोवर मध्ये आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? क्षयरोग, कुष्ठरोग, कावीळ बी की वरीलपैकी सर्वच्या सर्व? आणि लैंगिक प्रसरण पाहणार कावीळ बी हा पसरतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 90. DPT या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही? घटसर्प, डांग्या खोकला, हगवण की धनुर्वात? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी, एक मिनिट, हगवण, हा सी, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 91. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून कॅलरीची ऊर्जा मिळते? 10, 12, 7 की 9? ऑप्शन नंबर डी, ओके, 9 ग्रॅम ऊर्जा प्राप्त होते. नेक्स्ट क्वेश्चन, 9 कॅलरीज ऊर्जा प्राप्त. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 92. सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिने असतात? 30, 40, 70 की 20? नेक्स्ट बी, 40% असते प्रथिने सोयाबीन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 93. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? जीवनसत्व, आयोडीन, कर्बोदकी, इन्सुलिन? सोपा प्रश्न आहे, बऱ्याच लोकांना याचं उत्तर करेक्ट आलंच असेल. आयोडीन प्रत्येक ऍडव्हर्टाइज मध्ये बघा, मिठाच्या ऍडव्हर्टाइज मध्ये सांगितलं जायचं.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 94. टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? हा फार गाजलेलं औषध आहे, माहितीये का? आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही काही देश नाही का हे टॅमीफ्लूचं औषध देत होते, आणि कशाचं आहे मग हे सगळ्यांना माहित असलंच पाहिजे. तर याचं उत्तर आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू साठी हा औषध दिलं जायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 95. पुन्हा वरी जावं लागेल 95 साठी. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? गुणसूत्रांची संख्या विचारली आहे आणि किती आहे मित्रांनो? 46. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 96. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 11 मे, 11 एप्रिल, 11 जून की 11 जुलै? आणि उत्तर आहे 11 जुलै, जागतिक लोकसंख्या दिन. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 97. आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तींपासून वेगळे करणे म्हणजे रिकामी जागा होय. अलगीकरण, विलगीकरण, लसीकरण की यापैकी नाही? आता बघा, तुम्हाला माहित झालं असेल, कोरोनामध्येच प्रसिद्ध झालेलं आहे विलगीकरण, आहे ना? ऑप्शन नंबर बी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 98. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसामधील अंतर बघा, हे फार मुद्दा गाजत आहे बरं का. कोणाला बघा, सध्या लसीकरण चालू झालं, पण लसीकरणामध्ये सध्या एकच डोस झालाय आणि एक डोस झाल्यानंतर कोरोना होऊ शकतो. बऱ्याच लोकांना लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना होत आहे असे न्यूज चालत आहे, पण ते कशामुळं? कारण की तो एकच डोस झाला. दुसरा डोस झाल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता कमी होऊन जाते. त्या 2 डोस घेणं फार आवश्यक आहे. सध्या लसीकरणामध्ये पहिला डोस लोकांचा झालाय, त्याच्यामुळे कोरोना होत आहे त्यांना. तर अशा अफवांचे बळी पडू नका. एक डोस झाल्यानंतर दुसरा डोस जेव्हा कंप्लीट होऊन जाईल ना, तेव्हा कोरोना होणार नाही. तर दुसऱ्या डोससाठी किती दिवसाचा गॅप असला पाहिजे? तर याचं उत्तर आहे 28 दिवसांचा गॅप असला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 99. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून केलं जाते? लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू की चेतारज्जू? आणि आहे लहान मेंदू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 100. 24/7 प्रा केंद्र म्हणजे काय? 24 तास 7 दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र. 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणे. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर राहील.